जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरी या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता 2024 साठीच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या नेल्सन मंडेला आरोग्य प्रचार पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजे ज्या पुरस्काराने निमहंस या संस्थेला सन्मानित करण्यात आलेला आहे. निमहंस म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स व या संस्थेची स्थापना 27 डिसेंबर 1974 रोजी झाली असून याचं मुख्यालय बँगलोर येथे स्थित आहे. या संस्थेच्या संचालिका कोण आहेत तर डॉक्टर प्रतिमा मूर्ती या निमहंस या संस्थेच्या संचालिका आहेत. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 मध्ये कोणत्या युनिव्हर्सिटीने प्रथम स्थान पटकावले. नुकतेच आता क्यूएसने वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 प्रकाशित केली असून यात MIT या युनिव्हर्सिटीने प्रथम स्थान पटकावलेलं आहे. MITला यात 100 गुण देण्यात आले आहेत. 100 गुणासह MIT प्रथम स्थानावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर 98.5 गुणासह इम्पेरियल कॉलेज लंडनने स्थान पटकावलं आहे. तिसरा क्रमांक युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड. चौथ्या क्रमांकावर हार्वर्ड युनिव्हर्सिटी आहे. तर 5वा क्रमांक युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिजनं पटकावला आहे. बरं, या रँकिंगमध्ये भारतीय युनिव्हर्सिटीचं काय स्थान आहे तर पहिल्या 200 मध्ये भारतातील फक्त 2च युनिव्हर्सिटीला स्थान मिळवता आलं आहे. यात 118व्या क्रमांकावर IIT बॉम्बे आहे. तर 150व्या क्रमांकावर IIT दिल्ली ही संस्था आहे. इतर युनिव्हर्सिटीमध्ये 211व्या क्रमांकावर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहे. 222व्या क्रमांकावर IIT खरगपूर, 227व्यावर IIT मद्रास, तर 263व्या स्थानावर IIT कानपूर ही संस्था आहे. प्रश्न क्रमांक 2. मित्रांनो, हा एक मल्टीलायनर प्रश्न आहे. नुकत्याच आता संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज या निवृत्त झाल्या आहेत. तर त्यांच्याशी संबंधित विधानांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पहिलं विधान पहा. UN मध्ये भारताच्या स्थायी प्रतिनिधी अथवा राजदूत म्हणून कार्य करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. हे जे विधान आहे हे पूर्णपणे बरोबर आहे. मित्रांनो, UN मध्ये भारताच्या स्थायी प्रतिनिधी अथवा राजदूत म्हणून कार्य करणाऱ्या रुचिरा कंबोज या पहिल्या महिला आहेत. हे विधान अत्यंत महत्वाचं आहे. या एका विधानावरूनच आपल्याला एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर लक्षात ठेवा, UN मध्ये भारताच्या स्थायी प्रतिनिधी अथवा राजदूत म्हणून कार्य करणाऱ्या रुचिरा कंबोज या पहिल्या महिला आहेत. त्यांची UN मध्ये स्थायी प्रतिनिधी म्हणून कधी नियुक्ती करण्यात आली होती तर 2 ऑगस्ट 2022 रोजी त्यांची UN मध्ये स्थायी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दुसरं विधान पहा. 2011 ते 2014 पर्यंत त्या भारताच्या प्रोटोकॉल चीफ होत्या व हे पद धारण करणाऱ्या सरकारमधील त्या पहिल्या आणि एकमेव महिला ठरल्या आहेत. हे विधान सुद्धा बरोबर आहे. रुचिरा कंबोज या 2011 ते 2014 पर्यंत भारताच्या प्रोटोकॉल चीफ होत्या व हे पद धारण करणाऱ्या सरकारमधील त्या पहिल्या आणि एकमेव महिला आहेत. आता शेवटचं विधान पहा. रुचिरा कंबोज यांनी जुलै 2017 ते 2019 पर्यंत दक्षिण आफ्रिकेत भारताच्या उच्चायुक्त म्हणून कार्य केलं आहे. हे सुद्धा विधान बरोबर आहे. रुचिरा कंबोज यांनी दक्षिण आफ्रिकेत भारताच्या उच्चायुक्त म्हणून कार्य केलं होतं. तसेच त्यांनी 2019 नंतर भूतान देशाचे राजदूत म्हणून देखील कार्य केलेलं आहे. आता या प्रश्नामधील हे तिन्ही विधान बरोबर आहेत. त्यासाठी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. म्हणजेच ABC हे तिन्ही विधान योग्य आहेत. प्रश्न क्रमांक 3. 18व्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक अंतराने विजय मिळवण्याचा विक्रम कोणी केला आहे. तर आता 18व्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवण्याचा विक्रम हा शंकर लालवानी यांनी केला आहे. हे जे शंकर लालवानी आहेत हे मध्य प्रदेशमधील इंदोर मतदारसंघातून 11,75,092 मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. त्यांना या निवडणुकीत एकूण 12,26,751 मते मिळाली आहेत व त्यांनी 11,75,092 इतक्या मताधिक्यांनी हा विजय मिळवलेला आहे. शंकर लालवानी हे BJPचे उमेदवार आहेत. तसेच या इंदोर मतदारसंघाविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा, याच मतदारसंघात नोटाला आतापर्यंतची सर्वाधिक मते मिळालेली आहेत. यामध्ये नोटाला म्हणजेच नन ऑफ दी अबो या पर्यायाला 2.18 लाख मते मिळालेली आहेत. हा एक नवीन विक्रमच आहे. याआधी 2019 मध्ये नोटाला एकाच मतदारसंघामध्ये 53,000 मते मिळाली होती व त्यानंतर आता इंदोर मतदारसंघामध्ये हा नवीनच विक्रम नोंदवण्यात आला आहे. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, रवींद्र दत्ताराम वायकर हे 18व्या लोकसभेतील सर्वात कमी मताधिक्याने विजयी झालेले उमेदवार आहेत. ते फक्त 48 मतांच्या फरकाने जिंकले आहेत. मित्रांनो, यावेळेसच्या लोकसभा निवडणुकीत
31.2 कोटी महिलांसह एकूण 64.2 कोटी मतदारांनी सहभाग नोंदवून जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्काराने सानिया मल्होत्रा यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यांना त्यांच्या मिसेस या चित्रपटातील अभिनयासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. मिसेस हा चित्रपट द ग्रेट इंडियन किचन या मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. तसेच मित्रांनो, या न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये आग्रा या चित्रपटाला बेस्ट फिल्मचा पुरस्कार मिळाला आहे, तर बेस्ट ॲक्टरचा पुरस्कार मोहित अग्रवाल यांनी पटकावला आहे. आता हा प्रश्न पहा. हेला टॉन्सडोटिर या कोणत्या देशाच्या नवीन राष्ट्रपती बनल्या आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच हेला टॉन्सडोटिर या आइसलँड या देशाच्या नवीन राष्ट्रपती बनलेल्या आहेत व त्या या देशाच्या राष्ट्रपती बनणाऱ्या दुसऱ्याच महिला आहेत. त्यांच्या आधी 1980 मध्ये विग्दिस फिनबोगादोतिर यांनी आइसलँडचं राष्ट्रपतीपद भूषवलं होतं व त्यांच्यानंतर आता हेला टॉन्सडोटिर या आइसलँड देशाचं राष्ट्रपतीपद भूषवणार आहेत. त्या आइसलँड या देशाच्या एकूण कितव्या राष्ट्रपती आहेत? तर त्या आइसलँडच्या एकूण 7व्या राष्ट्रपती आहेत व 1 ऑगस्ट रोजी त्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतील. बरं, आइसलँडमध्ये राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर आइसलँडमध्ये राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ हा 4 वर्षाचा असतो. प्रश्न क्रमांक 6. इस्रोद्वारे एरोडायनॅमिक डिझाईन आणि विश्लेषणासाठी विकसित करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरला काय नाव देण्यात आले? तर इस्रोने एरोडायनॅमिक डिझाईन आणि विश्लेषणासाठी एक सॉफ्टवेअर विकसित केला असून त्या सॉफ्टवेअरला प्रवाह असं नाव देण्यात आलेलं आहे. प्रवाह म्हणजेच काय? तर पॅरलल RANS सॉल्व्हर फॉर एरोस्पेस व्हेइकल एरोथर्मोडायनॅमिक ॲनालिसिस असं या प्रवाहाचं फुल फॉर्म आहे व या सॉफ्टवेअरची निर्मिती इस्रोच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरने केली आहे. बरं मित्रांनो, इस्रोची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 15 ऑगस्ट 1969 मध्ये इस्रोची स्थापना करण्यात आली होती व सध्या इस्रोचे प्रमुख कोण आहेत? तर एस सोमनाथ हे सध्या इस्रोचे प्रमुख आहेत. प्रश्न क्रमांक 7. पृथ्वीच्या हवामानातील ढग आणि एरोसोलच्या भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी कोणत्या अंतराळ संस्थेने अर्थ केअर हा उपग्रह लॉन्च केला आहे? तर आता पृथ्वीच्या हवामानातील ढग आणि एरोसोलच्या भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी अर्थ केअर हा उपग्रह ESA म्हणजेच युरोपियन स्पेस एजन्सी या अंतराळ संस्थेने लॉन्च केला आहे. हा जो उपग्रह आहे हा 29 मे रोजी अमेरिकेतून लॉन्च करण्यात आला असून याचं लॉन्चिंग स्पेस एक्सच्या फाल्कन 9 या रॉकेटद्वारे करण्यात आला आहे. महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. अर्थ केअर हा उपग्रह युरोपियन स्पेस एजन्सी या अंतराळ संस्थेचा आहे. प्रश्न क्रमांक 8. अलीकडेच कोणत्या राज्यात निळ्या मुंगळ्यांची नवीन प्रजाती सापडली आहे? तर आता जी निळ्या मुंगळ्यांची जी नवीन प्रजाती आहे ही अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये सापडली आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये कुठे? तर अरुणाचल प्रदेशातील सियांग खोऱ्यात ही प्रजाती सापडली असून या नवीन प्रजातीला पेरापेरा ट्रिचिनानीला असं नाव देण्यात आलं आहे. काय नाव देण्यात आलं? तर पेरापेरा ट्रिचिनानीला असं या मुंगळ्यांना नाव देण्यात आलं आहे. प्रश्न क्रमांक 9. हिंदी साहित्य भारती पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच कृष्णा प्रकाश यांना हिंदी साहित्य भारती या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या वतीने आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर हा जो आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार आहे हा डॉक्टर संगीता बर्वे यांना जाहीर झाला आहे. यांच्याबरोबरच आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार जयंत माइनकर, तर आचार्य अत्रे कलाकार पुरस्कार हा केदार शिंदे यांना जाहीर झालेला आहे. मित्रांनो, हे या पुरस्काराचे कितवे वर्ष आहे? तर हे या पुरस्काराचे 34वे वर्ष आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष कोण बनल्या आहेत? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.